हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे हरतालिका, तर आज सगळ्या स्त्रियांना उपवास असेल. मी आता मला जायचे शिवच्या स्कूलमध्ये, कारण की आम्ही सॅटर्डेला इथं नव्हतो, घरी होतो. त्यामुळे शिवचे पेपर दाखवले आणि ते काय आम्हाला बघता आले नाही. त्यामुळे आज पुन्हा ओपन डे आहे, तर आज चालले शिवच्या स्कूलमध्ये. आणि आज लवकर जायचं आहे, रोज मी लेट जाते. आज थोडा 1 तास लवकर चालले. त्यांनी काय तीर मारलाय पेपरमध्ये, बघून येते. आणि संध्याकाळीच पूजा करणार आहे, कारण की सकाळच्या टायमिंगमध्ये काही जमलं नाही, कारण की शिवचं स्कूल आणि मिस्टरांचं ऑफिस त्याच्यात काही पूजा करण्याचं पॉसिबलच नाही. त्यामुळे संध्याकाळीच पूजेची तयारी करणार. तर आत्ताच आलोय जस्ट शाळेतून, तर जस्ट आत्ताच आलोय. आणि इथे मी ना छोटे फुलं आणले तू, तर इथे मी ना पूजेसाठी ना फळ झाडं फुलांचे हे आणलेत, पानं आणलेत. शिवने मला हेल्प केली ना, मला छोटे फुलं घेऊन आला शिव. तर आता मला पूजा करायची आहे. सकाळी मी काय केली नाही आणि सकाळचा मुहूर्त होता आय थिंक, त्याच्यामुळं मला काही सकाळी जमलं नाही पूजा करायला. मी आता संध्याकाळच्या वेळेस करणार आहे. तर पूजेला सुरुवात करणार आहे. पानं फुलं सगळे घेऊन आलेले आहे. तर आता पूजा मांडायची आहे, पूजा करायची आहे. असं गोड्यात धरायचं, असं काढायचं. काय चाललंय? याला कलर करायचं. मी करते ना, तू तुझं काढ ना. तू इकडं काढ, मी इथे काढ. मम्मीचे पण काढ. मम्मी कशी रेषा मारते तसंच कर. मम्मालाच कुठे येतं? मम्मालाच नाही येत. अरे शिव, तुला तरी येते रांगोळी. मम्माला तर मम्मा आडे नाही. तर इथे ना पूजेची तयारी चालू आहे आणि इथे मी रांगोळी काढते. तर शिवची लुडबुड चालू मध्ये मध्ये, त्याला पण रांगोळी काढायची. आणि मला म्हणतो मी जी रांगोळी काढली त्याच्यात मला कलर करू दे ना. तर त्याची अशीच लुडबुड चालू असते. मी काही काम करत असले ना त्याची कुठे ना कुठं लुडबुड चालूच असते. स्वयंपाक घरात असते, जिथे मी राहते तिथं तो असतोच. तर इथे मी ना एक पिंड काढली होती. तर इथं शिवची रांगोळी चालली, शिवच्या मम्माची इथं रांगोळी चालली, ती शिवची रांगोळी चालली. शिवकीच्या रंगाने असं ते बास ना. आता लय रंग दिला बापडे, बाबू रे लेच कलर दिला. बस आता, बस बस बस. बस आता लय कलर केला. आता मी इथं काय करू शिवड्या? बस एवढंच एवढंच. हर हर महादेव, हर हर महादेव. एळकोटे एळकोटे जय मल्हार. बस आता आपल्या रांगोळ्या दे ठेवून. बस आता, तुझी रांगोळी खूप छान आहे बरं का. मम्माची छान आहे. हा छान आहे, छान आहे, लय छान काढले. मम्माला तर येत नाही. कुठं काढतो आता? बरं काढ थोडीच ना असं आता. आपल्या परत नाही राहणार ना रांगोळी. मग आपण काय करायचं मग? हॅपी काय हॅपी? नाही, देवबाप्पाची आहे. बस आता, बस लय कलर केला. इथं आता मी रांगोळी काढली मस्त छोटीशी. आणि आता मी पूजा मांडायला घेते. काय तू रांगोळी काढली? वाव, छान आहे बरं का. शिवची रांगोळी लय छान आहे. मम्माची कशी आहे? छान आहे. फाईन देऊया त्याच्या देवबाप्पाच येते. तर इथे मी ना पूजा करायला घेतली आणि मला पिंड बनवण्यासाठी वाळू भेटली नाही. त्यामुळे मी चिखलाचीच म्हणजे मातीची पिंड बनवली आहे. आणि सखी आणि पार्वती बनवली आहे. आणि गणपती म्हणून सुपारी ठेवले. तर जेवढे मला पानं फुलं भेटले
तेच घेऊन आले मी। तर फुलं मला म्हणजे पाहिजे होते झेंडूचे वगैरे, ते काही भेटले नाही कारण मिस्टर पण घरी नव्हते आणि त्यांनी आणून दिले असते दुकानातून, पण मला गोकर्णाचे फुलं भेटले। आणि जेव्हा ते मी फुलं घरी घेऊन आले तेव्हा मला माहीत नव्हतं की हे महादेवाला वाहतात की नाही म्हणून, पण मी घरी घेऊन आले आणि सर्च केलं यूट्यूबला की हे फुल महादेवाला वाहतं की नाही, तेव्हा मला खूप छान माहिती भेटली या फुलाबद्दल। आणि हे फुल खूप शुभ असतं महादेवाला वाहिलेलं। असं नाही कर बाळा, तिकडे खेळा जा। तर इथे माझी ना साधी सिंपल पूजा झालेली आहे आणि काही सामान होतं काही नव्हतं, पण मनात श्रद्धा असली तर सगळं देव पावतोच असं आहे। तर आता पूजा वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे मिस्टरांसाठी आणि शिवसाठी। आज तर मला उपवासाचे, तर बघते फ्रीजमध्ये काय काय आहे। मिस्टरांसाठी काहीतरी बनवते साधं सिंपल। तर लय विचार केल्याच नंतर मी ठरवलं की मिस्टरांसाठी मसाला भात करूया। टोमॅटो बटाटा कांदा कापून घेते। तर इथे मिस्टरांसाठी खिचडी बनवायला घेतली होती, म्हणजे तांदळाची मसूर डाळ टाकून। तर मिस्टर थोडे लेट येणार होते ते, कारण की त्यांचं काम होतं बाहेर त्यामुळे। आणि तर मी तयारी करून घेते आणि ते एकटेच होते त्यामुळे म्हटलं भाजी चपाती बनवण्यापेक्षा खिचडीच बनवते। आणि त्यांची फेवरेट पण आहे, त्यांना आवडते खिचडी, त्यामुळे मग घेतली मी बनवायला। तर बरेचसे मला कमेंट आले एवढ्यात आणि त्याची मी रिप्लाय देणार आहे। तर पहिली कमेंट अशी की म्हणजे एक कमेंट आलेली होती, तर एक अशी कमेंट होती की म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेस, मम्मी म्हणजे माझ्यासाठीच रडते बाकीच्या बहिणींसाठी रडत नाही। तर त्याच्या खाली एक कमेंट आलेली होती की आई वडिलांना 100 मुलं झाली तरी जे मुलं कमजोर असते अपंग असते त्यांच्यात जास्त जीव असतो। तुझी इतर बहिणींच्या मानाने आर्थिक परिस्थिती चांगली नाही, बाकीच्या बहिणी मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात, तू बिचारी भाड्याच्या 2 रूममध्ये राहते। आईला काळजी तर वाटणारच की ग, म्हणून ती नेहमी रडते काळजीपोटी। तर निम्मी म्हणजे ही कमेंट 50% बरोबर आहे, पण असं काही नाही की मी भाड्याच्या रूममध्ये राहते आणि 2 रूमांमध्ये राहते म्हणून मी माझी काळजी मम्मीला लागणार, असं काहीच नाही। तर अर्थात म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं पण असतं की जे मुलं कमजोर असतात बाकीच्या मुलांपेक्षा, तर त्यांच्याकडे आईवडिलांचं जास्त लक्ष असतंच। पण इथं अशी परिस्थिती नाही आहे की मम्मीचं बाकीच्यांना सोडून माझ्याकडे जास्त लक्ष आहे। तर असं काही नाही की मम्मीचं फक्त माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून मम्मी माझ्यासाठी रडते। तर याचं एक कारण असं आहे की मी म्हणजे लग्नाच्या आधी हॉस्टेलला होते राहायला, तर घरी 3 वर्ष हॉस्टेलला होते लग्नाच्या आधी। आणि एज्युकेशन झालं, माझं लग्न पण झालं त्याच्यामुळं। आणि नंतर मम्मीला तेव्हा लग्नाच्या टाईमला असं वाटायचं का मला मम्मी दिदी म्हणते तर दिदीला माझ्याजवळ राहायला भेटलं नाही, असं मम्मीच्या मनात राहिलं होतं तेव्हा। पण त्याच्यानंतर कोरोनाच्या काळात तर मी मम्मी जवळच होते 1-2 वर्ष, तसं काही नाही। पण मम्मीला वाटतं की मी लांब आहे, म्हणजे मम्मीला असं वाटतं की मी लांब राहते आणि कधीतरी येते, त्याच्यामुळं मम्मीला रडायला येतं। बाकी असं काहीच नाही की माझी आर्थिक परिस्थिती गरीब आहे आणि म्हणून मम्मीला वाईट वाटतं आणि बाकीच्यांची चांगली म्हणून त्यांच्यासाठी रडत नाही मम्मी, असं काही नाही। सगळ्यांसाठी माझ्या मम्मीचा जीव सारखाच आहे। एवढंच आहे की मला जास्त वेळ यायला भेटत नाही आणि आले तरी असं मम्मीला जास्त गप्पा वगैरे मारता येत नाही, बाकी काही नाही। याच्या मागे दुसरं लॉजिक लावू नका, मम्मी रडतेच माझ्यासाठी आणि मम्मी थोडी माझ्या बाबतीत आहे इमोशनल, बाकी एवढं काही नाही। मम्मी सगळ्यांसाठी तेवढं जीव आहे। उलट माझ्या सगळ्या बहिणी असं म्हणते का सगळ्यांना असं वाटतं की बाकीच्यांपेक्षा आमच्यात जीव आहे, असं आम्हाला कधीच वाटत नाही का तिच्यात जास्त जीव आहे हा माझ्यात कमी आहे, असं काही नाही। मम्मी त्यांना सगळे सारखेच आहे आणि ह्या गोष्टीसाठी तर मम्मीला कधीच वाईट वाटणार नाही की माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून मम्मी रडणार, असं काहीच नाही।
आणि शो अप करायची काही गरज नाही मला की माझ्याकडे खूप काही आहे आणि मी गाडी बंगल्यात फिरते. मी माझ्या नवऱ्याबरोबर सुखी आहे भाड्याच्या रूममध्ये, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही त्याचं की माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मी खुश आहे. माझा नवरा माझे सगळे लाड पुरवतो, त्याच्यामुळे मला आणि माझ्या मम्मीलाही माहिती आहे की मला चांगलं जावई भेटलंय, माझ्या मुलीचे सगळे लाड पुरवणार आहे. आणि घराचं म्हणलं तर आमच्या घराचं काम लवकरच चालू होणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि दुसरी एक कमेंट आहे, म्हणजे दुसरे अजून खूप अशा कमेंट येत्या का तुझं एज्युकेशन काय आहे. तर माझं एज्युकेशन BIT, मी इंजिनिअरिंग केली IT मध्ये. आणि मिस्टरांचं पण सेम एज्युकेशन, त्यांनी पण इंजिनिअरिंग केली IT मध्ये. झालं असं की लग्न झालं त्यानंतर, म्हणजे एज्युकेशन झालं 6 महिन्यांनी लग्न झालं. आणि त्यानंतर मी UI/UX चा कोर्स केला आणि इंटर्नशिप पण करत होते. आणि काही काळानंतर कोरोनाचा काळ आला, मग मी घरी गेलो, गावाला गेलो. तर तिकडे मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि मग मला प्रेग्नन्सी राहून गेली. मग प्रेग्नन्सी नंतर शिव झाल्याच्या नंतर मी डोक्यातून, म्हणजे मला फक्त शिव दिसला, करिअर पैसा असं काहीच दिसलं नाही. मला फक्त तेवढंच माझ्या डोक्यात होतं की हे क्षण परत येणार नाही. शिव बरोबर घालवलेले जे मी माझ्या बाळाबरोबर घालवलेले क्षण परत येणार नाही. त्याला माझी गरज आहे, तो अजून छोटा आहे, त्यामुळे मी तेव्हा जॉबचा विचारच केला नाही. आणि जसा तो थोडाफार मोठा होईल तर मी जॉबचा विचार करेन, पण सध्या तरी नाही, कारण त्याला माझी गरज आहे. आणि दुसरं म्हणजे की आम्ही इथं पुण्यात आलो राहिला तर त्याला सांभाळण्यासाठी पण कोणीतरी पाहिजे ना. त्याचे पप्पा आणि मी जॉबला गेले तर तो घरी एकटा राहील, आजी आजोबा किंवा कोणतरी पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक मेड पण ठेवू शकतो, पण मला दुसऱ्यांच्या हातात माझ्या बाळाला कधी देऊच वाटलं नाही. मी 1 तासासाठी सुद्धा कधी कोणाला म्हणजे शिवला द्यायचं मी हेच करायचे. मला जसं जमून तसं मी सांभाळायचे, पण मला माझ्या समोरच मला शिव पाहिजे राहायचा त्याच्या. आणि मी थोडे त्याच्या बाबतीत भावनिक पण आहे अशी, म्हणजे जास्त मला त्याची हे गुंतलेले मी त्याच्या. आणि बघू भविष्यात मला वाटलं तर जॉबचं करेन मी. आणि अर्निंगचा विषय तर मी यूट्यूबमधून पण अर्निंग करते आणि शेअर मार्केटमधून पण करते. तर अर्निंगचं मला काही टेन्शन नाही, मी माझ्या स्वतःपुरते मी पैसे कमावते. आणि सगळ्या चांगल्याच कमेंट आहे, म्हणजे चांगल्या भावनेने विचारतात, काही निगेटिव्ह पण असतात. म्हणजे मिस्टरांचं एज्युकेशन काय आणि ते काय जॉब करतात, तर ते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतात. आणि आमचं दोघांचं सेम एज्युकेशन आहे BIT. एवढेच क्वेश्चन रिपीटेडली येत होते, म्हणजे सगळेजण जास्त करून हेच क्वेश्चन विचारत होते. कमेंट्स आल्या होत्या तर त्यांना रिप्लाय केलाय मी. तर हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच मी उत्तर पूजा करून घेते इथे सकाळी, आणि नैवेद्य वगैरे तयार केला होता. इथे मी पूजा वगैरे करून आता पूजा मी काढून घेणार आहे. तर मी ॲमेझॉनवरून काही शॉपिंग केली होती आणि आता सध्या सेल पण चालू आहे ॲमेझॉनवरती. तर ही साडी मी ऑर्डर केली होती ग्रे कलरची आणि ऑरेंज कलरची. सूत चांगला होता आणि छान आहे साडी. जर ही पाहिजे असेल तर तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि दुसरे म्हणजे मी एक टॉप ऑर्डर केला होता. तर हा टॉप मी आधीच्या व्हिडिओमध्ये बरेच वेळेस घातलेला आहे, तुम्ही बघितला असाल. आणि खूप कम्फर्टेबल टॉप आहे आणि दिसतो पण खूप छान, म्हणजे असं ॲट्रॅक्टिव्ह वाटतो. त्याची पण लिंक देईन. आणि 2 मी प्लाझो पॅन्ट ऑर्डर केल्या होत्या, एक पिंक कलरची आणि एक ब्लॅक कलरची. तर याच्या पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल.